नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी युवकांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने गुरुवारी 23 जुलै रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे आक्रमक निदर्शने करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केले। यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा। जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही आणि शिक्षण व्यवस्था पारदर्शक व विद्यार्थी हिताची होत नाही तोपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। आंबेडकरचे वारसदार, महात्मा गांधीचे वारसदार हे सगळे असे उभे राहतील देशात। तुम्ही कितीही दडपशाही करा, उद्या पोलीस म्हणतील आम्ही लाठ्या चालवणार नाही, अशी परिस्थिती या देशात निर्माण होऊ लागलेला आहे। जे 20 तारखेला आणि त्यानंतर जी दडपशाही झाली, या दडपशाहीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निषेध करण्याकरता या ठिकाणी जमलेला आहे। सोलापूर शहर हे मार्शललाच आहे, सोलापूर शहर हे हुतात्म्याचं आहे। प्रसंग आला सोलापुरामध्ये मोठं जंतर मंतर घडवल्याचं, त्या तयारीला लागा अशी विनंती करतो। आडम मास्टर म्हणाले की नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत। आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी युवकांवर लाठीमार करणे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाहीवरील गदा आहे। अशा दडपशाहीचा देशातील जनतेकडून तीव्र निषेध केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। यावेळी प्रजानाट्य मंडळ कलापथकाचे शाहीर प्रशांत मॅकल, अरुण सामल आणि चंद्रकांत मंजुळकर यांनी क्रांतिकारी गीतांच्या माध्यमातून आंदोलनाला सांस्कृतिक बळ दिले। या आंदोलनात राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड एम.एच. शेख, माकप जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख, जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, व्यंकटेश कोंगारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।